हॅलो एव्हरीवन, आय एम न्यूट्रिशनिस्ट तेजस्विता. पेहलगामचं दुःख विसरतो ना विसरतो तोच. अहमदाबादच्या मोठ्या दुःखाचा सामना आपल्या देशाला करावा लागत आहे. पेहलगामच्या हल्ल्यानंतर बऱ्याच लोकांनी असं ठरवलं असेल की आता आपण आतंकवादी असलेल्या एरियामध्ये फिरायला जायचं नाही. ह्या हल्ल्यानंतर बरेच लोक असं ठरवतील की आता आपण प्लेनमध्ये बसायचं नाही, कारण ते काही आपलं स्वतःचं नसतं, ते काही आपण चेक केलेलं नसतं, असं बरेच लोक ठरवतील. पण अहमदाबादच्या हॉस्पिटलमध्ये जे डॉक्टर्स काम करत होते, जे स्टुडंट त्यांची रेग्युलर दिनचर्या फॉलो करत होते, त्यांच्यावर तर जसं काही आभाळ कोसळलं आणि त्यांना मृत्यू आला. म्हणूनच तर आलेल्या प्रत्येक जीवाला मृत्यूचा सामना करावा लागणार आहे. म्हणून आपण आपला प्रत्येक क्षण आनंदाने घातला पाहिजे, हे महत्त्वाचं आहे. महाभारतात ज्यावेळेस द्रौपदीचे वस्त्रहरण चाललेलं होतं, त्यावेळेस द्रौपदी भगवंताला आर्ततेने आवाज देत होती, माधव धाव, केशव धाव, मला मदत कर. त्यावेळेस नारद मुनी भगवंताला म्हणाले की द्रौपदी इतके आर्ततेने व्याकुळतेने आवाज देत आहे, तर तुम्ही मदतीला का जात नाही? त्यावेळेस भगवान श्रीकृष्ण असं म्हणाले की मला तिचं अकाउंट चेक करावं लागेल की तिने राई इतकं तरी पुण्य केलेलं आहे का. तिने थोडं जरी पुण्य केलेलं असेल ना तरी मी तिला मदत करणार. तर ज्यावेळेस तिचं अकाउंट चेक करण्यात आलं तर असं लक्षात आलं, एकदा एक ऋषीमुनी आंघोळीला गेलेले होते आणि पाण्याच्या प्रवाहासोबत त्यांचे कपडे वाहून गेले. समोरून द्रौपदी येत होती. तिने त्यांची ती परिस्थिती जाणून घेतली आणि तिचा पदर फाडला, तो त्यांना दिला. तर तिने एवढी मदत केलेली असल्यामुळे द्रौपदीच्या वस्त्रहरणाच्या वेळेस श्रीकृष्णाने तिला एवढी मोठी साडी पुरवली, हे सगळ्यांना माहीत आहे. म्हणून एक तरी चांगलं कर्म करा की भगवंताला तुमची मदत करता येईल. अहमदाबादमध्ये शहीद झालेल्या सगळ्या आत्म्यांना भावपूर्ण श्रद्धांजली. थँक्यू सो मच.